नाही बोला नाही बोला आवाज कटायचे. कुठला घाट आहे हा रोड काय रोड आहे स्टेवन MHSH4 स्टेवन MHSH हा SH4 स्टेट हायवे 4 आहे. बाईच्या जागेवर शुगरलाच घेणार आहे. स्टेट हायवे 4 आहे. हा आजूबाजूला बघ ना ती हॉटेल क्षणभर विश्रांती. हे बघितलंय का तू? हे तो पिक्चर बघितलाय क्षणभर विश्रांती? हा मस्त पिक्चर आहे. हे बघ इकडे पण बघ. या साईडला घे ना. नाही राहू द्या ड्रायव्हरशी या तुम्ही. पण तुमचा क्लोजअप कधी येणार का आपल्याला? इथं खाऊ शकतो त्यात म्हटलं तिथं थांबू का? मौज आहे बाई मौज आहे. दादा वा फोकस. थांबू ना. अर्धे पर्यंत होतं मस्त फ्लेक्सच चालू होता. पाऊस मध्ये पण काहीतरी आहे बाई. अरे तो हाय म्हणतोय पण सर्च कर. अरे मंदिर आहे कुठलं तरी मोठं. अरे मग तू गुगल करू शकतो. मोठा कार्यक्रम भरतो आमच्या गावात. जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा येत असते. चुलते काहीतरी प्रदक्षिणा असते कसली तरी. आज त्याला फोन लाव की डायरेक्ट. बात तो सही है. याच गोष्टी बघायच्या असतात. गावातलं वातावरण गावाकडची माणसं ब्लॉग मध्ये. आमची माती आमची माणसं आणि हे आमची माणसं. गावातली शाळा पण दाखवले करत लेकर. आपण आहे प्रॉपर रत्नागिरी मध्ये. स्वामी स्वरूपानंद नॉर्मल बोल सावरे नॉर्मल. रत्नागिरीची म्हणजे वैभव वाटतंय का नाही कोकणात आहे. हे बघ माडाची झाड. इकडे माडाची झाडी आरसा काहीतरी सांगते ते पॉइंट लक्षात ठेव. नेट गेलं. रिसर्चच करायचं नाही अनप्लॅन्ड जायचंय ना आपल्याला. माहिती नाही कुठला बीच आहे. समोर कॉर्नर टाईप आहे. काय कुठल्या लोकेशनला चाललेलो? रत्नदुर्गला जात होतो पण आम्हाला अननोन बीच सापडलं इथं. सध्या जाऊन बघू. वी आर एक्सप्लोरिंग. हॉटेलचं नाव आहे पण व्ह्यू वगैरे सगळं चांगलं आहे. बस आधी नाश्ता करून घेऊया. हे हॉटेल इंद्रप्रस्थ. गाडी आपली ही नाही आहे. गाडी ही आहे. एव्हरीथिंग इज अनप्लॅन्ड. जेवायला आलो होतो. ऑर्डर दिली आहे. झाल्यानंतर कळवते. अशी VIP ट्रीटमेंट मिळते असं वाटतं. म्हणजे ते काकू म्हटलं की तुम्ही बीचला जा गाडी घेऊन जाऊ शकता. आम्ही येऊन तुम्हाला सांगू की तुमचं तयार झालेली ऑर्डर. नाश्ता वगैरे करून घ्या. आता सगळे निघालेले आहेत. तेरे जैसा यार कहा ऐसा याराना. जो हमको दिख रहा है ये थोड़ा सा अलग दिख रहा है. पायरेट्स ऑफ द कैरिबियन. पायरेट्स ऑफ द कैरिबियन. एका ब्लॉगसाठी जर एक सीन शूट करायचा असेल तर त्याच्या मागे केवढी काही मेहनत करावी लागते. स्पॉट, लोकेशन, ट्रायल.
एखाद्या पिक्चरची शूटिंग लवकर झाली असती, त्याच्यापेक्षा जास्त वेळ याच्यासाठी लागतो. आले आले, भारी भारी भारी. जो पाय पुढे आहे ना, वर अजून वर ये. वर येऊ दे. आणू दे. ये डायरेक्ट वर. जा रे, कोण होता तू? दीपा नाही दीपा. भाऊ गाडी थांबवता इथे. सिंगमची शूटिंग इथंच झाली का ती? शिवगड ते घर घे. शिवगड अरे ना कौलारू समुद्राच्या पलीकडे काढतो का बाहेर? मागा गाडी करे. यू वॉन्ट हेल्प? जयकांत शिकरे का शिवगड यायचे की? रस्त्यातच येता येता आता एक बोर्ड दिसला, पूर्णगड म्हणून. तर आता आम्ही बघायला आलो की नक्की हा काय परिसर आहे. तर आता इथं गाडी लावली आहे आणि आता तिकडे जायला बघतो रस्ता कुठे आहे, पायऱ्या कुठे आहेत. किल्ल्याकडे जायचा मार्ग आहे, पण इथं रस्त्यामध्ये थोडे अडथळे आले. राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. म्हणजे कोणी याचं नुकसान वगैरे करत असेल, काही करतात काही प्रकार लोक कसे विचित्र वाटतील वगैरे, ते चांगला लिहिलेलं.
फसला. हे पावसमधलं श्री स्वामी स्वरूपानंद सेवा ट्रस्ट त्यांचं समाधीस्थळ आहे. जर इथं कोणाला कधी आला तर इथे यांची निःशुल्क राहण्याची सोय. अरे मिरर दिसतं आहे. तर 45 खोल्या वगैरे तर याचं निवासस्थळ आहे. इथे येऊन जर स्टे करायचं असेल करू शकता. तर निवासस्थळ आहे. हे मंदिर आहे. रत्नागिरीमध्ये इकडे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे. तर इथं आलो होतो, मॅपवरती दिसलं. तर ते घर आहे आणि हा टिळकांचा पुतळा. तर याचं इथे माहिती अशी मिळते की लोकमान्य टिळक यांचा जन्म इथं झाला होता आणि वयाचे 10 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते या घरामध्ये राहिले. आणि हे घर त्यांच्या स्वतःच्या मालकीचं नव्हतं. हे कुठलं मिस्टर गोरे, श्री गोरे यांच्या मालकीचं होतं आणि ते इथं राहत होते. आणि त्यानंतर 10 वर्षानंतर ते पुण्याला शिफ्ट झाले आणि ते तिकडं राहून 1866ला पुण्यात गेले केशरीवाडी. आणि जन्म 1856. हा 1856ला जन्म झाला, 23 जुलै 1856. आणि त्यानंतर 10 वर्षानंतर पुण्यामध्ये. वी आर ॲट रत्नदुर्ग फोर्ट. समोर तो शिवसृष्टीचा व्ह्यू दाखव, तो मस्त आहे. सेल्फीमध्ये नाही दिसणार, रेअर कॅमेऱ्यात दाखव. थांबा जरा कॅमेरा बदलतो. हा शिवसृष्टीचा व्ह्यू आणि लांब ना आपण जाऊ नंतर जातो ना तिकडं ब्लर दिसतो थोडं. हा किल्ल्याच्या पायथ्यावरून असा व्ह्यू दिसतो. त्या महाराजांचा पुतळा आहे. हा माणूस एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये अकाउंटच्या रोलचं काम करतो. आम्ही बघतो म्हणून विश्वास ठेवतो ना. हां, आणि आम्ही काम करताना पाहिलं किंवा त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे. हे छोट्याशा अशा काहीतरी गोष्टी घेतल्या 5-10 रुपयाच्या, 10 रुपयाच्या गोष्टी घेतो आणि दुकानदाराला 20 रुपये देतोय. दुकानदाराला कन्फ्युज करतायत लोकही, प्रोडक्ट बदलू. कंपनीच्या हिशोबामध्ये काय करतोय हा मला वाटतं कंपनीच्या लक्षात आलं नाही तर घरदार सगळं जाईल. याच माणसाचं हसतोय बघा हिशोब. दीपक आपल्याला आहे ना संध्याकाळी त्याला जाळी पाहिजे होती. नाही ती नाही चालत, त्याच्यासाठी ती वेगळी लागते स्टीलवाली. हे मला चक्कर यायला लागली. तुला ग्लुकॉन-डी पाचतो थांब. हर्षने आणले बॅगेत मिक्स करा पाणी. इलेक्ट्रॉल यस सर. बस मला डोळ्यांनी दिसत नाही, मी याच्यात पाहतो. काहीतरी आहे. क्या बात है सर, क्या बात है सर. सूचना फलक वाचून घ्या. दरवाजा बंद होण्यापूर्वी 3 वेळा शिट्टी वाजवण्यात येईल. तेव्हा भाविकांनी या दरवाजा बाहेर जावे, अन्यथा आत अडकल्यास पुजारी जबाबदार नाही. एक प्रॉब्लेम आहे, कॅमेरामॅन कधीच कॅमेऱ्यात येत नाही. आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम एकच आहे की आपण व्हिडिओ चालू असताना कॅमेरा रोटेट नाही करू शकत. हा आपला मानाचा भगवा.
पॉइंट आहे इकडे इकडे चल कसाला चिपकतोय घे रे श्री गजानन महाराजांच्या भक्त निवासाला आलोय. आता मी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो. कसं आहे, ह्या पायऱ्या आहेत स्टेअर्स वरती यायला. हे इथून वरती आलोय. फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला बघून कसं वाटतंय. अच्छा, हे बेसिन, इकडे वॉशरूम आहे आणि हे आमचे रूम आहे. ही संपूर्ण रूम आहे. गाद्या एकदम सॉफ्ट. आज झोप मस्त येणार आहे. आणि हा मी आहे. कुठं गेलो मी आहे. हा, जर आमच्यात कोणाची भांडणं नाही झाली तर झोप मस्त येईल. नाही हा, परत आम्ही रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मी नाही तुला झोपून देणार, मी नाही तुला झोपून देणार, असं करत बसणार. थोडं याच्या मागचं स्पष्टीकरण द्या ना, नक्की काय झालं होतं. नको स्पष्टीकरण. आता बाबा माझी झोप मोड होईल, मी नाही स्पष्टीकरण देऊ शकत. शुभम, तुला काय सांगायचं का? नाही मूळ कारण आपले प्रेक्षक तुम्ही सदम्यात राहा, हे पुढे सांगू आम्ही. नाही मला आम्ही तुम्हाला पुढे सांगू. जेव्हा आमची रिस्क कमी होईल तेव्हा सांगू आम्ही. मस्त आता बेड पकडून अरे झोपतो. बाय बाय.